झी मराठी वाहिनीची लक्ष्मी निवास ही मालिका सध्या अतिशय उत्कंठावर्धक वळणावरती आलेली आहे। मात्र असे असतानाच या मालिकेतील एका ट्विस्टवर प्रेक्षक प्रचंड संतापले आहेत, कारण यामध्ये मालिकेची एक मोठी चूक झालेली दिसत आहे आणि हे प्रेक्षकांनी दाखवून दिलं आहे। कोणती आहे ती चूक पाहूयात याबद्दलची पूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये। पण त्याआधी आपल्या फिल्मी उचापती या चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर सबस्क्राइब करून घ्या। मालिकेमध्ये 7 वर्षांचा लीप दाखवण्यात आला आहे, पण त्याआधी नेमकं काय घडलं होतं याचा प्रोमो आता समोर आला आहे। यामध्ये श्रीनिवास यांच्या खून प्रकरणी आता कोर्टात सुनावणी सुरू आहे। यावेळी जज लक्ष्मीला प्रश्न विचारतात की तुमच्या नवऱ्याचा खून सिद्धिराज यांनी केला आहे हे तुम्हाला मान्य आहे का? यावर लक्ष्मी हो असं उत्तर देते। त्यानंतर जज आपला निर्णय जाहीर करतात। कोर्ट सिद्धिराज यांना 7 वर्षाच्या कारागृहाची शिक्षा सुनावत आहेत असे जाहीर करतात। यानंतर पोलीस सिद्धिराजला घेऊन जातात, तर भावना प्रचंड मोठ्या धक्क्यात असते। यावेळी लक्ष्मी तिच्या जवळ जाते आणि तिला समजवण्याचा प्रयत्न करते, मात्र भावना आता प्रचंड भडकलेली असते आणि ती लक्ष्मीला म्हणते, काय मागितलं होतं मी तुझ्याकडे? या मुलींना त्यांच्या बापापासून दूर करू नकोस, पण तुला हवं होतं तेच तू केलंस, त्यामुळे आता मला हवं ते मी करते। आजपासून आणि या क्षणापासून तुझं आणि माझं नातं संपलं। तुझ्यासाठी तुझी मुलगी भावना ही आता मेली आहे। मात्र हा प्रोमो समोर आल्यानंतर आणि सिद्धिराजला दिलेली शिक्षा पाहून या मालिकेवर प्रेक्षक संताप व्यक्त करत आहेत। प्रेक्षकांच्या म्हणण्यानुसार बॅलिस्टिक रिपोर्ट्स काही आहेत की नाहीत, कारण श्रीनिवासला लागलेली गोळी ही कोणाच्या बंदुकीतून आली होती त्याचे रिपोर्ट्स कुठे आहेत ते चेक करायला हवं। ज्या जयंतने एवढ्या लोकांना मारलं त्याला तेवढीच शिक्षा, आणि सिद्धूने काहीही न करता कुठलीही टीम काहीही मूर्खपणा नुसता। तर आणखी एका प्रेक्षकाने मालिकेतील या ट्रॅकवर नाराजी व्यक्त करत म्हटलं आहे, न्याय व्यवस्थेचाही तुम्ही अपमान करता। तर काही प्रेक्षकांच्या म्हणण्यानुसार ज्या श्रीनिवासवर ही मालिका होती त्यालाच तुम्ही मारून टाकलं, बिचाऱ्याला नवीन घराचा आनंदही घेऊ दिला नाही। तर काही प्रेक्षकांच्या मते जयंतची चूक असतानाही सिद्धिराजचा बळी दिला जात आहे। ही लक्ष्मी तर चांगलीच चॅप्टर निघाली, अशाही कमेंट्स प्रेक्षकांनी केल्या आहेत। तर एका प्रेक्षकाने भावना आणि सिद्धूच्या परिस्थितीवर नाराजी व्यक्त करत म्हटलं आहे, बिचारे भावना आणि सिद्धू या फालतू दळवी कुटुंबाचं चांगलं करायला गेले आणि स्वतःचीच वाट लावून घेतली। अशा कमेंट्स करत प्रेक्षक आता झी मराठीच्या लक्ष्मी निवास या मालिकेवर भडकले आहेत। दरम्यान लक्ष्मी निवास या मालिकेच्या आगामी ट्विस्टवरती काय आहेत तुमच्या प्रतिक्रिया? 7 वर्षांच्या लीप नंतर तुम्ही मालिका पाहणार का? 7 वर्षांचं लीप हा ट्विस्ट पाहायला तुम्ही उत्सुक आहात का? लक्ष्मी निवास ही मालिका तुम्हाला आवडते का? तसेच झी मराठी वाहिनीची तुमची आवडती मालिका कोणती? या साऱ्यांबद्दल काय आहेत तुमच्या प्रतिक्रिया कमेंट्स करून नक्की सांगा। मनोरंजन विश्वातील अशाच घडामोडी जाणून घेण्यासाठी आपल्या फिल्मी उचापती या चॅनलला सबस्क्राइब करा। धन्यवाद।